मॅच चालू तिकडे माझ्याकडे दिलं. नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद दसम आणि तुमचं सर्वांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. ज्या लोकांनी पण माझे चॅनल लाईक केलं आहे, शेअर केलं आहे, सबस्क्राईब केलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि जे लोक माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी प्लीज माझी व्हिडिओ आली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दसम व्लॉग. तर मंडळी, आजचा आपला जो व्लॉग होतो आहे तो खूप दिवसांनी होतो आहे आणि आजचा जो व्लॉग आहे तो आपला क्रिकेटचा व्लॉग आहे. तर मी आहे मुंबईला आणि आत्ता मी आहे करिरोडला. तर आम्ही आलो खेळायला. आता वाजलेत म्हणजे सकाळीच आले सर्व 6-7 वाजता. मी थोडा लेट आलो. आता वाजलेत 9:50 झालेत आणि आम्ही इथून जाणार आहे आता दादरला. ॲक्च्युली मी दादरला जे खेळतात तर तिथे कशी गर्दी असते तर ती दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये. आणि आता मी आलो आहे करिरोडला इथे. तर आमची प्रॅक्टिस करायला आलो आहे. आमची जी टीम आहे आमच्या वाडीतली म्हणजे गावातली, आम्ही गावची पोरं आहेत सर्व आमची वाडीतली, तिथे आम्ही इकडे टीम टाकतो आणि मग खेळतो. तर आत्ता आपण थोड्या वेळाने जाणार दादरला खेळायला. तिथे आमचं असाच एक ग्राउंड मॅच आहे, तिकडे जाणार आहे. तर मुंबईला कसं खेळतात ग्राउंडमध्ये ते तुम्हाला दाखवतो. इथं आता गर्दी कमी आहे, रोजपेक्षा जास्त असते कारण ह्या मैदानावर आता मॅच आहे. थोडे पोस्टर वगैरे लावलेले आहेत तिकडे. आता आम्ही करतो प्रॅक्टिस. डेली नसतात, ह्या संडेला आहेत, त्याच्यामुळे एवढा पब्लिक नाही आता. इकडे पण मॅच आहे तिकडे. थोड्या वेळाने ग्राउंड खाली करतील त्याच्यामुळे एवढा पब्लिक नाही आहे ते. आता आम्ही करतोय प्रॅक्टिस. दोन आले तरी चालतील. 20-20 मॅच आहेत म्हणून गर्दी कमी नाही तर ते बाजूबाजूला स्टंप असतात. इथे तर ठीक आहे खेळायला, पण आपण जेव्हा दादरला बघू आता जाऊ तेव्हा बघाल ना तुम्ही, तर एकदम ह्या बाजूला इथे स्टंप कुठला बॉल कुठून येतो ते पण कळत नाही. मार गाणं शॉर्ट बॉल आहे. दोन मार रे. मॅचची प्रॅक्टिस चालू आहे. पुढे टीम टाकले की नाही रे? नाही टाकले यावरची. बघू इथं आता दादरला काय निकाल लागतो बघू. तिथून जायचं ऐरोलीला. आपण जिंकू ती मॅच. ऐरोलीला वाडीमध्ये तर टीम टाकलेली आहे. 1000 रुपये ॲडव्हान्स दिलेले आहेत. अच्छा. गँडर्स काय रे? तर मंडळी इथली प्रॅक्टिस झाली, आमची थोडे प्रॅक्टिस केली आणि आता आम्ही चाललो आहे दादरला. त्यानंतर यांचे मॅच चालू होणार आहेत त्याच्यामुळे इकडे गर्दी नाही आहे. सो पुढे चालतात पोरं आमची. तर ही सर्व आमची टीम आहे वाडीची एक. त्यांचं नाव आमचा मंगलमूर्ती. तर सर्व आम्ही एकाच वाडीतले आहे पोरं आणि आमच्या वाडीची टीम आहे. इकडून आम्ही आता करिरोडून ट्रेनने आम्ही जाणार आता दादरला. तू होताच पुढे, तुला बघितलं नाही तिकडे. आता आम्ही आलो आहे करिरोड स्टेशनला. इथून ट्रेन पकडून डायरेक्ट दादर.
लागले कुर्ला लागले. तरी पाठीमागे जी ट्रेन आली ही जाते CSTला, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. आणि आम्हाला जी पकडायची ट्रेन ती इकडून येणार आहे. जे आता लागले कुर्ला लागले ट्रेन. आता आम्ही उतरणार आहोत दादरला. पूर आहेत आमचे सर्व. आठव तर पहिली जी कुर्ला ट्रेन लागली होती ती कॅन्सल झाली आणि आता टिटवाळा लागले. तिने चाललं आता आले ट्रेन. एवढी गर्दी नसेल, लेट आहेत ना, नसेल एवढी गर्दी. नाही रे बाबा एवढी गर्दी नाही. अरे आपण तो सगळे बगडे उतरायला त्यांची दाबे कशाला मारल्यावर ये इथे इथे ये ना इथे. कोणतो रे मयू असेल, मयू टक्कल चालवली पाहिजे ढकलतो पाठवून. अरे होय होय जरा मयू नाही रे हाच रे सुशांत. मयू पकड बोला चालवली मला ढकलतो पुढे मला हा बारक्या धावत गेला. मुंबई ट्रेनमध्ये चढलं आता आणि आता आम्ही उतरणार दादरला. कशी ट्रेन मधून प्रवास गर्दी एवढा छान मारतोय. गर्दी कमी आहे आज. ट्रेन पण लेट असतात संडेला. ब्लॉक लेट असतो. दादरला उतरणार आहे तिकडे गर्दी असेल ना आता. नेहमी गर्दी असते दादरला, गर्दी असेल ना. हो तर नाही तर गर्दी असेल. मयू उतर मयू दाद येतो. नहीं काटूंगा. काटना मत कर. नहीं काटूंगा. आज एवढी गर्दी आहे. आज संडे आहे म्हणून जेव्हा वर्किंग डे असतो म्हणजे मंडे टू सॅटर्डे तेव्हा खूप गर्दी असते इकडे. गर्दी किती आहे ही गर्दी ना त्याला फक्त बसायला पाहिजे लोकांना. हां गर्दी आहे ही लोकांना.
हे दादरला आलो आता आम्ही. इथे इथंच ढकलू नका रे. आहे आम्ही आलो आता दादर स्टेशनच्या बाहेर. आज मार्केट नाही का? इकडे पूर्ण मार्केट असतं भरलेलं, आज नाही आहे. काय माहिती इकडून चालत जातं. आता आज आम्ही इकडून चाललं डायरेक्ट मैदानावरती. ते ठेवत नाही का आज? मार्केट बंद केलं. हां, पूर्ण गर्दी असते इकडे. खूप मोठा मार्केट असतो. इकडून डायरेक्ट आता आम्ही शिवाजी पार्कला मैदानावर. इकडून चालत चाललो आम्ही शिवाजी पार्कला. 10-12-15 मिनटं लागतात. हमारे मस्कर नगर आहे तो न्यायला लागेल. हे पप्पू असं पप्पू मॅच राहिला बाजूला, इथून उतरून न्यायला लागेल. तर आम्ही चालत आता आलो शिवाजी पार्कला. आणि इकडे एवढी गर्दी असते ना संडेची खेळायला, खूप गर्दी असते. असे बाजूबाजूला एवढं रिक्समध्ये खेळायला लागतं. तेच मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आता किती कसे स्टंप लावलेले असतात बाजूबाजूला आणि किती गर्दी असते वगैरे. तर हा आहे गेट मेन शिवाजी बागचा. मेन गेट. आणि आतमध्ये गेल्यावर आपल्याला गर्दी दिसेल आता किती आहे. सर्व खेळणारा पब्लिक असतो. मंडे टू सॅटर्डे कामाला आणि संडेला इकडे मैदानात. आणि इकडे जो पब्लिक येतो तो सकाळी येतील 7 वाजता ते संध्याकाळीपर्यंत असतात 5-6 वाजेपर्यंत. गर्दी बघा काय, पूर्ण मैदान भरलेलं असेल. आणि मला वाटतं अर्ध्यापेक्षा जास्त माझा अंदाज आहे की कोकणातलीच पोरं असतील माझ्या मते जास्त इथे खेळायला येणारी. आणि मॅच पण असतात, छोटे छोटे राऊंड भरवतात इकडे. आम्ही पण असंच खेळायला आलो आहे. आता आमची टीम टाकलेली आहे. आमचा राऊंड आता 9:45 की 9:10 होता. तर कुठे आता तेच बघतोय. ते बघा असे स्टंप बाजूबाजूला लावलेले आहेत. ते बघा हा इथे लावला आहे तर बाजूला. कधी कधी तर इथं मध्ये पण असेल. आज थोडा पण त्या साईडला गेलो ना तर एकदम जवळजवळ बघायला भेटतील स्टंप. बघा त्या आजूबाजूला स्टंप लावलेले आहेत. आणि काय माहीत एवढी गर्दी असते ना इकडे, जाम गर्दी असते. कुठून कुणाचा बॉल कुठे येईल आणि कुठे लागेल ते समजणार नाही. जेवढे पण हे ग्रुपने दिसत आहेत ना पुढं पोरं, ते सर्व मॅचला आलेले आहेत. आणि सर्व असणार आपल्या कोकणातल्या टीम वगैरे, गावागावाची पोरं आणि गावागावाच्याच मॅच असतात, वाडीतली पोरं. तर आमची जी टीम टाकलेली आहे ती इथं हे जय हनुमान मंडळ आहे. ह्यांची प्रॉपर तिकडे ही कमिटी आहे त्यांची.
आणि त्यांची इथे आमची टीम टाकलेली आहे वाडीची. तर मंडळी मला ॲक्च्युली ह्या व्हिडिओमध्ये फक्त हे दाखवायचं आहे की कसं दादरला म्हणजे शिवाजी पार्कमध्ये खेळलं जातं. एक हे दादर आहे आणि एक ओव्हलच्या मैदानात असेच सेम गर्दी असते. हे आता पूर्ण गोल राऊंड आहे आणि त्याच्यामध्ये चारही साईडून स्टंप लावले असतात आणि सर्वीकडून खेळत असतात. कुठून कुठला बॉल कुठे येईल ते अजिबात कळत नाही. आणि आता इकडे मॅच बीच चालू आहे. आता आमचा टॉस केला, टॉस विन झाला आहे बघा. सर्व जे उभे आहेत ना, यस, तर सर्वीकडे मॅच चालू आहे. त्यांनी जे आता दाखवलं ना कमिटी पार्टी होती, त्यांनी इकडे हे मैदान घेतले. तर हे ह्या मैदानाचं घ्यायला आपल्याला 15-16 हजार रुपये काहीतरी भाडं लागतं. त्याच्यानंतर हे 4-5 ग्राउंड भेटतात. त्यांनी जवळजवळ स्टंप बघा तिथे लावलेत. हे टीम आहे. तर इकडे सर्वीकडे ह्या मॅच चालू आहेत आणि त्या साईडला तर पूर्ण समोर आहे तिकडे तर पूर्ण रांगेत स्टंप बाजूबाजूला. एक तर इकडे तर थोडे लांब लांब आहेत, तिकडे तर जाम बाजूबाजूला असे स्टंप लावलेले असतात. तिकडे पण मॅच आहे बघा. इकडे 3-4 ग्राउंड आहेत त्यांनी घेतलेत. आता जी आम्ही खेळणार आहोत ते इथं खेळणार आहोत आणि ही 3 ग्राउंड आहेत. हां 3 आहेत. इथे तिन्ही ग्राउंडवरती बाजूबाजूला आहे ते बघा समोर. ते तिन्ही ग्राउंडवरती मॅच चालू आहे त्यांचा. इकडे पण सेम मॅच चालू आहे. आणि जेवढा पब्लिक आहे ना, जाम पब्लिक आहे. जिकडे तिकडे मॅच चालू आहे पूर्ण ग्राउंडच भरलेलं आहे बघा. आता सरळ 3 स्टंप लावलेले आहे ते समोर. मॅच चालू आहे. आणि इथे लाईनमध्ये 4 स्टंप लावलेले आहेत सरळ. आणि 4ही मैदानावर कंटिन्यू एकाच टायमाला मॅच चालू असणार. टीम आहे तिकडे. आणि ही जी गर्दी आहे ही फक्त संडेलाच असणार जास्त इकडे. मंडे सॅटरडे बघा सर्व खेळायला आले. कुठले आहेत तुम्ही? सोलगाव, राजापूर. काय बोललो सर्व कोकणातलेच असणार बहुतेक जी लोक आहेत. पोरं जी खेळायला येतात ती माझ्यामध्ये अर्धा जो पब्लिक असेल तर कोकणातलाच असेल. कारण एवढ्या आवड आहे ना क्रिकेटची पोरांना ही उपाशीपोटी इकडे मैदानात खेळत असतात. सकाळी आता 7 वाजता ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असतात. इकडे पण चालू आहे. इकडे ज्या मैदानावर चालू आहेत ना तिथे ते पाठी उभे आहेत ते त्यांच्या टीमचे आहेत प्रोत्साहन करायला. तर आमचं पण इथेच राऊंड होणार आहे आता. शॉट मॅच चालू आहे तिकडे. माझ्याकडे दिलं. रे तर आता होणार आहे आमचं राऊंड चालू. फिल्डिंग घेतली पहिली, टॉस विन झालो आम्ही. फिल्डिंग घेतले, फिल्डिंगला चाललो आहे आता.
ही कोणाची बॅग ही किती स्कोर मारतील ते नंतर सांगतो तुम्हाला फिल्डिंग करून आल्यानंतर. तर मंडळी आता आमची फिल्डिंग झाली. पहिले आमची 3 ओव्हरची मॅच आहे. 26 रन मारला आम्हाला. आता आमची बॅटिंग चालू आहे. फिल्डिंगला गेलो त्याच्यामुळे मला भेटलं नाही हे करायला. बॅटिंग करताय. लक्ष ठेव लक्ष ठेव. चौकार घेऊन पाठी तुझ्या 8 रन काढायला असतात. बाउंड्री गेली अरे गण्या, हे गण्या नामचं नाव आहे त्याला. गाणे प्लेअर आहे. म्हणून काहीला धावतोयस विनायक. परवा करणार जामटवेन दादा थांब यार, बघून धाव. प्लेअर आहे ती गाण्या तिथे समोर. बघ प्लेअर बघ आधी. शॉट शॉट शॉट. थांब थांब दिने थांब. एक बॉल बाकी आहे. डॉट नको 2 तरी येऊ दे. एकदम भारी पडला. शांती शांती कुठे आहे? शांती. तर मंडळी मस्त मॅच झाली. जिंकलो आम्ही. पहिला जो राऊंड झाला होता आमचा जिंकलो. 27 मारायचे होते. एकदम टॅट झाली. 6 बॉलला 10 रन पाहिजे होते शेवटच्या. 1 बॉलला 2 रन पाहिजे होते. 6 मारला. बरोबर खुश आहेत. पहिला मॅच जिंकले. आता विषय चालू आहेत. कोणाची चुकी झाली कोणाचं काय आलं. काय काय दोघांना काढायला याला सर्व खुश आहेत. पहिली मॅच जिंकले. डिस्कस चालू आहे आता काय काय चुकीचं झालं. दिल्या तुझे जे ठेवले त्या स्ट्रक्चर तो टाकर रे. तुझा भारी पडलं काय नाही. बॅटिंग गावची प्रॅक्टिस तुला सक्सेस झाली आहे. मला बॉलिंग करून बॅटिंग करायचं सांगतो काय पाहायला नाही लागला रे. पाहायला रे काय झालं सांगू. तू बॉल टप पकडायला गेलास ना. मग बॉल असं झाला तसं गेला. बॉल कसा सकट होतो तिथं कसे बॉल टाकतो टप मध्ये. इथं फुट कसा टाकतो त्याने काही टप सोडला. पहिले 3 बॉल सोडून सोडवला नाही की नाही दिल्या. मारत नाही ते बॉल. तर मंडळी वाजलेत आता 4:30 आणि अजून पण किती पब्लिक आहे बघा खेळायला. पूर्ण भरलेलं आहे. इकडे आमचं मॅच चालू आहे अजून. पाहिजे. 18 सचिन 21 दिला. 20 काय गरज आहे आणि आपल्या इम्पॉर्टंट मॅच आहे. मला दोन्ही मॅचला तिन्ही मॅचला ना. नाही पहिल्याला कमी होता. अरे मी आला गेलो. चला आता
तर मंडळी 2 मॅच काढून तिसऱ्या मॅचला बाहेर गेलेलो, एवढा बेकार वाटतंय आता. मस्त 2 मॅच जिंकलो होतो. ही जर जिंकलो असतो डायरेक्ट फायनलला गेलो असतो. एवढं खेळून जर बाहेर गेलो ना बेकार एकदम लागतं मनाला. एवढ्या 2 मॅच जिंकून तसं सेकंड मॅच आमची लय भारी झाली होती, ती मॅच काढलेली होती. तर चाललो आहे आम्ही घरी. सर्व नाराज होऊन चालले आता घरी. तर मंडळी व्हिडिओ इथंच संपवतोय. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रमोद दसम ब्लॉग. पुन्हा भेटू आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. उपाशी पोटे आहे आम्ही. 4 साडेचार झालेत. अरे आपण सारा हरलो, सारा ना काळा काळा हरलोय काय चुकले तिथले गेले. अरे 3 मॅच खेळले. हा ना. काय देता बॉलिंग करायला? मॅच खेळून सुद्धा टीमची प्रत्येक पप्प्या सर्व जमले बॅग आण, पप्प्या बॅग आण. आहे ग. अरे बारक्या नव्हता. अरे पण तो बोलला नाही द्यायचे.